नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड जेरबंद आहे, मोका देखील लागलाय आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आहे। अशातच बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। आतापर्यंत बीडचं पालकमंत्रीपद कुणी भूषवलं आहे आणि काय भन्नाट चढ उतार बीडच्या राजकारणात आलेले आहे यावरून तुमच्या लक्षात येईल। चला तर जाणून घेऊया। भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख नेते राहिलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बीडचं पालकमंत्री म्हणून काम पाहिलंय। त्यांचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळ जर आपण बघितला तर महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात म्हणजे 1995 ते 1999 दरम्यान गोपीनाथ मुंडे यांची बीडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयदत्त क्षीरसागर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते। महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये सरकारच्या काळामध्ये 1999 ते 2014 दरम्यान त्यांनी बीडचं पालकमंत्री म्हणून काम पाहिलं। त्यानंतर मोदी लाट आली आणि सत्ता परिवर्तन झालं। पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री झाल्या। 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या काळात त्या बीडच्या पालकमंत्री होत्या। त्यासोबतच ग्रामविकास, महिला आणि बालविकास आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी होती। त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झाले। 14 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत। त्यानंतर देवाभाऊ पुन्हा आले, जसं की त्यांनी म्हटलं होतं मी पुन्हा येईन। शिंदेंनी महाविकास आघाडीचा रथ वालथा केला आणि पुन्हा सेना भाजप युती झाली आणि अतुल सावे झाले बीडचे पालकमंत्री। 24 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2023 सहकार मंत्री म्हणून देखील त्यांच्यावर जबाबदारी होती। शिंदेनंतर अजितदादा देखील युतीमध्ये सहभागी झाले। महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथी झाल्या आणि धनंजय मुंडे अजितदादा पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा पालकमंत्री झाले। 4 ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 असा त्यांचा तो कार्यकाळ राहिला। 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कमबॅक केलं। भाजपने जवळपास एक हाती सत्ता मिळवलीच होती असं म्हणायला हरकत नाही। थोड्याहून त्यांची ती संधी हुकली आणि आता बीडचे पालकमंत्री पुन्हा धनंजय मुंडे होणार असं चित्र दिसत असताना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली। पालकमंत्रीपद तर दूरच, त्यांना आता मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागू शकतो अशी परिस्थिती आहे। त्यामुळं आता पुढचा बीडचा पालकमंत्री कोण असेल असं तुम्हाला वाटतं आणि बीडचा पालकमंत्री 1995च्या अगोदर कोण होते यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।